press the bell icon on the YouTube app and never miss another update. Now we start the lesson दादी माँ पार्ट 3। देखिए बच्चों, जो पिछले क्लास में मैं आपको बताई थी कि यहाँ शिव प्रसाद सिंह जी ने अपनी दादी माँ के प्यार के बारे में हमें बताए थे, है ना। ಅವರ ಪ್ರೀತಿ ಹೇಗಿದೆ ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಮಗೆ ಹೇಳ್ಕೊಂಡಿದ್ರು ಶಿವಪ್ರಸಾದ್ ಸಿಂಹಜಿ ಅವರು। ಯಾರ ಬಗ್ಗೆ? ಅಜ್ಜಿಗೆ ಶಿವಪ್ರಸಾದ್ ಸಿಂಹಜಿ ಅಥವಾ ಮೊಮ್ಮಕ್ಕಳ ಬಗ್ಗೆ ಯಾವ ರೀತಿ ಪ್ರೀತಿ ಇತ್ತು ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಂಡಿದ್ರು ಅಲ್ವಾ। ಅದೇ ಯಾವ ಪ್ರಸಂಗದಲ್ಲಿ? जो एक दिन किशन जी कौन है यहाँ? किशन भैया जो है हमारे जो लेखक जी है शिव प्रसाद सिंह, इनके जो बाई है, इनकी जो शादी के दिन रात में जो औरत ही मिलकर क्या कर रहे थे, एक फंक्शन कर रहे थे। उस फंक्शन में क्या थे, नाचना गाना वगैरह वगैरह चल रहे थे। वह नाचना गाने में यानी यहाँ एक ड्रामा कर रहे थे वो औरतें, वह पुरुषों को यानी जेंट्स को अलाउ नहीं थे। वो छोटा बच्चे हो सकते हैं या बड़े हो सकते हैं, वह जेंट्स को अलाउ नहीं थे। लेकिन यहाँ क्या है, हमारे जो लेखक जी है शिव प्रसाद सिंह जी और उनके जो ममेरा भाई राघव को थोड़ा बुखार होने के कारण वो वही सोए थे, है ना। वो दादी माँ क्या किए थे, उनको छिपा के वही सुलाए थे, एक बेडशीट उन पर डालकर, यानी एक क्या है बेडशीट उन पर क्या करके डालकर वही छिपा के सुलाए थे। कौन? दादी माँ। लेकिन यहाँ जो क्या है, जो औरतें पुरुषों के वेशभूषण धारण करके क्या कर रहे थे, एक्ट कर रहे थे। उस नाटक में क्या कर रहे थे, वो क्या क्या एक्ट थे कि जो शादी हुए पति और पत्नी के बीच में क्या क्या होते हैं, बच्चे होने तक उनके संसार में क्या क्या होते हैं प्रसंग, वो सारे प्रसंग को यहाँ क्या कर रहे थे, वो औरत ही वही औरत बन के वही पुरुष बन के यहाँ क्या कर रहे थे, एक्ट कर रहे थे। और इसमें क्या हो गई, यहाँ लेखक जी के जो भाभी है, भाभी का मतलब क्या है, ಅತ್ತಿಗೆ ಅಂತ ನಾವು ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ, ಅವರೇನು ಮಾಡಿಬಿಟ್ರು, ಒಂದು ಸಣ್ಣ ಕಾಮಿಡಿ ಮಾಡಿಬಿಟ್ರು ಆ ಆ್ಯಕ್ಟಿಂಗಲ್ಲಿ। ಆ ಕಾಮಿಡಿ ಮಾಡಿದ ತಕ್ಷಣ ಏನಾಗ್ಬಿಡುತ್ತೆ, ಇಲ್ಲಿ ಲೇಖಕರನ್ನ ಹೇಗೆ ಅಜ್ಜಿಯಲ್ಲಿ ಬೆಡ್ಶೀಟ್ ಹಾಕಿ ಮಲಗಿಸಿರ್ತಾರೆ ಅಲ್ವಾ, ಯಾರಿಗೂ ಕಾಣಿಸ್ದ ಹಾಗೆ, ಇಲ್ಲೇನಾಗ್ಬಿಡುತ್ತೆ, ಜೋರಾಗಿ ನಕ್ಬಿಡ್ತಾರೆ ಲೇಖಕರು, ಅವ್ರಿಗೆ ತಡ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕಾಗೋದಿಲ್ಲ। ಆವಾಗ ಏನಾಗ್ಬಿಡುತ್ತೆ, ಬಂಡಾ ಫೋರ್ಟ್ ಖೋಲ್ ಗಯ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಅವ್ರು ಏನೇನು ಮುಚ್ಚಿಟ್ಟಿರ್ತಾರೋ ಆ ಎಲ್ಲ ಸತ್ಯಗಳು ಏನಾಗುತ್ತೆ, ಹೊರಗಡೆ ಬಂದುಬಿಡುತ್ತೆ। ಆವಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ, ಇಲ್ಲಿ जो औरतें वहाँ थे उनको क्या हो गई, थोड़ा क्या हो गई, जो शर्माते हो, शर्माने के बाद क्या करते हैं, वो गुस्सा करते हैं। किनके ऊपर गुस्सा करते हैं, वो यही दादी माँ के ऊपर गुस्सा करते हैं। दादी माँ के ऊपर गुस्सा करके क्या करते हैं, देखिए देबू की माँ ने चादर खींच ली। देखिए कौन यहाँ हंस रहा है, जो लड़कों की आवाज़ आ रहा है, ऐसा सोच के क्या करता है यहाँ जो देबू की माँ, यानी देबू एक नाम है, उनके जो माँ है वो क्या करते हैं, बेडशीट को खोलते हैं, यह चादर को खींच ली, ಎಳಿತಾರೆ। ಹೇಳಿದ ತಕ್ಷಣ ಏನಾಗುತ್ತೆ, कहो दादी यह कौन बच्चा सोया है। वो देबू की माँ रहते हैं ना, वो क्या करते हैं, पूछते हैं दादी माँ को, बोले दादी माँ कौन है यहाँ सोए, कौन बच्चा है ये यहाँ सोया है, ऐसा पूछते हैं। ಯಾರಿದು, ಯಾವ ಮಗು ಇದು ಇಲ್ಲಿ ಮಲ್ಕೊಂಡಿದೆಯಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ। बेचारा रोता है शायद दूध तो पिला दो। देखिए क्या करते हैं, चिढ़ाते हैं दादी माँ को, क्या बोल के चिढ़ाते हैं, बेचारा रोता है ಅಂದರೆ ಅವನು ಪಾಪ ಅಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಹಾಲು ಕುಡಿಸ್ರಿ, दूध तो पिला दो, ಹಾಲು ಕುಡಿಸ್ರಿ, ಅವನಿಗೆ ಅಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ನೋಡ್ರಿ ಪಾಪ। हाथ पाई शुरू हुई, हाथ पाई का मतलब है या चिढ़ाते हैं ना दादी माँ को। वो दादी माँ का जो बहुत ही प्यारा पोता है, वो पोता कौन है, शिव प्रसाद सिंह जी, हमारे जो लेखक है, वो प्यारी पोता है यहाँ किसके, दादी माँ के। इसलिए उनके चिढ़ाने के लिए क्या करते हैं, यहाँ दादी माँ थोड़ी बिगड़ जाती है। बिगड़ना का मतलब क्या है, थोड़ा गुस्सा हो जाती है। किन पर, जो औरत है वो देबू की माँ है ना, उन पर गुस्सा हो जाती है। दादी माँ बिगड़ी, ಲಡಾಯಿ ಶುರು ಹೋಲಕ್ತಿ ಹೇ, ಯಾನಿ ಲಡಾಯಿ का मतलब है ಒಬ್ರಿಗೊಬ್ರು ಮಾತಾಡ್ಕೊಂತ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಜಗಳನ ಶುರು ಮಾಡಿಬಿಡ್ತಾರೆ, ಹೌದಲ್ವಾ। ಯಾರಾದರೂ ನಮ್ಮನ್ನು ರೇಗಿಸಿದ್ರೆ, ನಮ್ಮನ್ನು ಪ್ರೀತಿ ಇರೋ, ನಾವು ತುಂಬ ಪ್ರೀತಿಸೋರನ್ನ ರೇಗಿಸಿದ್ರೆ ನಾವೇನು ಮಾಡ್ತೀವಿ,
क्या करते हैं हम उनके साथ, क्या करते हैं, झगड़ा करते हैं, फाइट करते हैं ना। उसी तरह यहाँ दादी माँ और देबू के माँ के साथ और जो बाकी बचे हुए औरतों के साथ क्या करती हैं, झगड़ा करती है। आगे क्या हो जाती है देखिए। सुबह रास्ते में देबू की माँ मिली, कल वाला बच्चा भाभी मैं वहाँ से जोर से भागा और दादी माँ के पास जा खड़ा हुआ। देखिए क्या बोल रहा है, सुबह रास्ते में देबू की माँ, और देबू की माँ कौन है यहाँ, वो सुलाए हुए किनको, यहाँ लेखक जी को चादर से बाहर निकाले थे ना, वही जो देबू की माँ जो है लेखक जी रास्ते पर चलने के समय ओ क्या इंसिडेंट हुई थी ना, ड्रामा के इंसिडेंट, इस इंसिडेंट के बाद अगले दिन नेक्स्ट डे क्या हो जाते हैं, यहाँ लेखक जी चलते रहते हैं, वही रास्ते में देबू की माँ क्या है वो आती है, वो भी आती रहती है। और क्या हो जाती है यहाँ, वो देबू की माँ इन्हें देखकर, लेखक जी को देखकर क्या बोलते हैं, देखिए जो कल वाला बच्चा ಅಂದರೆ ನಿನ್ನೆ ಇದ್ನಲ್ಲ ಹುಡುಗ ಇವನೇ ನೋಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ। ಬಾಬಿ ಅತ್ತಿಗೆ, ಬಾಬಿ ಅಂದರೆ ಹೇಳಿದ್ರೆ ಅತ್ತಿಗೆ ಅಂತ ಅರ್ಥ। मैं वहाँ से जोर से भागा, क्या हो गई यहाँ लेखक जी को थोड़ा अटपटा हो गए, यानी जो शर्म आ गई, लेखक जी ने थोड़े शर्माते हैं और क्या हो जाते हैं, वहाँ से भाग जाता है लेखक जी, भाग जाते हैं और दादी माँ के पास जा खड़ा हुआ। किनके पास जाके खड़ा होता है लेखक जी यहाँ, दादी माँ के पास ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅಜ್ಜಿ ಹತ್ರ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ನಿಂತ್ಕೊಳ್ತಾರೆ। खड़ा हुआ, वस्तुतः किसी प्रकार का आपत्ति हो जाने पर जब हम दादी माँ की छाया में खड़े हो जाते अभयदान मिल जाता। देखिए क्या बोल रहे हैं यहाँ, जो वस्तुतः यानी जो ಪ್ರೆಸೆಂಟ್ಲಿ ಏನಾದರೂ ಆಯಿತು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ಇಲ್ಲಿ ಏನಾದರೂ ತೊಂದರೆ ಆಯಿತು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ वो क्या करते हैं, सडनली जाकर वह दादी माँ के पास में खड़े हो जाती है, दादी माँ के पीछे खड़े हो जाते हैं। तब नॉर्मली हम क्या करते हैं, हमारे माँ बाप हमें क्या करते हैं, डांटे तो, हमारे माँ डांटे तो हम क्या करते हैं, हमारे बाप के पास जाते हैं, क्या हमें बच्चा लो पप्पा ऐसा कह के मम्मी ನನಗೆ ಹೊಡಿತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಹೋಗ್ತೀವಿ ಅಲ್ವಾ। ಅದೇ ಪಪ್ಪ ಏನಾದರೂ ಹೊಡೆದ್ರು ಅಂದರೆ ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ, ನಮ್ಮ ಫಾದರ್ ಹೊಡೆದ್ರು ಬೈದರು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಅಮ್ಮನ ಹತ್ರ ಹೋಗ್ತೀವಿ। जो दोनों डांटते हैं तो पप्पा मम्मी यानी जो हमारे माता पिता जो रहते हैं वो दोनों हमें डांटे तो हम क्या करते हैं, हमारे जो ग्रैंड पेरेंट्स जो रहते हैं उनके पास जाते हैं, वो क्या करते हैं, हमें डांटने के लिए या मारने के लिए नहीं देते हैं। ठीक उसी तरह यहाँ क्या करते हैं, यहाँ जो दादी माँ के पीछे यहाँ लेखक जी भागकर खड़े हो जाती है। खड़े हो जाने के बाद खड़े हो जाते हैं और क्या हो जाते हैं, ಅಭಯದಾನ್ ಮಿಲ್ ಜಾತಾ। ಅಭಯದಾನ್ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಅಭಯಾಸ್ತ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರಲ್ವಾ, ಅಂದರೆ ಏನೂ ಹೆದರಿಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ। ಅಭಯದಾನ್ ಅಂದರೆ ಶ್ರೀರಕ್ಷೆ ಸಿಕ್ಕ ಹಾಗೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ, ಯಾರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಲೇಖಕರು। मिल जाता होने अभयदान हो जाने पर जब हम देखिए यहाँ कुछ भी आपत्ति होने पर ಅಂದರೆ ಏನಾದರೂ ತೊಂದರೆ ಆದರೆ ಅವ್ರೇನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು, ಅಜ್ಜಿಯವರ ಹಿಂದ್ಗಡೆಗೆ ಹೋಗಿ ನಿಂತ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ರು। उन्हें क्या मिल जाता, अभयदान मिल जाता। जाने पर जब हम दादी माँ की छाया में खड़े हो जाते अभयदान मिल जाता। समझ में आ गए ना बच्चों। आगे देखिए, स्नेह और ममता की मूर्ति दादी माँ की एक एक बात आज कैसी मालूम होती है। परिस्थितियों का वात्या चक्र जीवन को सूखे पत्ते सा कैसा नचाता है, इसे दादी माँ खूब जानती थी। देखिए यहाँ स्नेह और ममता की मूर्ति, यहाँ क्या है, इस बारे में जो लेखक जी क्या बताए हैं, दादी माँ के जो अगले जो गुण है क्या है, वो गुण ಸ್ನೇಹ और ಮಮತಾ ಅಂದರೆ ಪ್ರೀತಿ ಮತ್ತು ಮಮತೆಗಳನ್ನು ತುಂಬಿಕೊಂಡಿರೋ दादी माँ ಅಂದರೆ ಅಜ್ಜಿಯ ಬಗ್ಗೆ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। कौन है यहाँ, प्रेम और ममता की मूर्ति कौन है, दादी माँ है। क्यों है, देखिए मूर्ति दादी माँ की एक एक बात आज कैसी मालूम होती ಅಂತ ಹೇಳಿದರೆ जो क्या है यहाँ, लेखक जी जब छोटे थे उन्हें मालूम नहीं होते थे, लेकिन अब जो याद करते हैं, जो बड़े होकर अपनी जो दादी माँ के बारे में याद करते हैं लेखक जी, तो उन्हें क्या लगता है, जो दादी माँ के बारे में सभी बातें मालूम हो जाते हैं। क्योंकि दादी माँ कैसी थी, दादी माँ बहुत ही प्यारी थी, बहुत ही क्या करते थे, हमें देखभाल करते थे और हमारे संसार को या हमारे जो फैमिली को भी वो क्या करते थे, देखभाल करते थे, बहुत ही स्नेह सही थे और क्या है, बहुत ही प्यार करते थे।
और यह क्या बोल रहे हैं, स्नेह और ममता है उनमें, ऐसा यह बोल रहे हैं, उनके बारे में याद करते हैं। परिस्थितियों का वात्या चक्र जीवन को सूखे पत्ते सा कैसा नचाता है। देखिए परिस्थितियों की वात्या चक्र का मतलब क्या है कि जो ಬಿರುಗಾಳಿಯ ಒಂದು ಚಕ್ರ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರಲ್ವಾ, ತುಂಬ ಜೋರಾಗಿ ಅಂದರೆ ಪರಿಸ್ಥಿತಿಗಳ ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಏನಾಗುತ್ತೆ, ತುಂಬ ಕಷ್ಟಗಳು ಬರುತ್ತೆ. ಯಾವ ಕಷ್ಟ ಬರುತ್ತೆ, ಯಾವಾಗ ನಮಗೆ ಸುಖ ಬರುತ್ತೆ, हम कभी नहीं जानते, हम भी नहीं जानते, आप भी नहीं जानते हमारे जीवन में क्या क्या होते हैं आगे, ये सभी को नहीं पता रहता है। लेकिन यहाँ दादी माँ को क्या है, अपने जीवन में क्या है बहुत ही देख चुके हैं दादी माँ, यहाँ है ना, वो देख चुके हैं। इसलिए परिस्थिति में कैसे कैसे परिस्थिति में क्या क्या आते हैं, क्या क्या कष्ट आते हैं, इनके बारे में वो दादी माँ को बहुत अच्छी तरह से क्या है मालूम थे। वो ವಾತ್ಯ ಚಕ್ರ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಒಂದು ಚಕ್ರ, ಜೀವನ ಚಕ್ರ ಅಂತ ಏನು ಹೇಳ್ತಾರಲ್ಲ, ಒಂದು ಬಿರುಗಾಳಿಯ ಚಕ್ರ, ಅದರಲ್ಲಿ ಕಷ್ಟನೂ ಬರ್ಬೋದು ಸುಖನೂ ಬರ್ಬೋದು ಅಲ್ವಾ, ಅದನ್ನೇ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದು ಹೇಗೆ ಬರುತ್ತೆ, ಕೈಸೆ ಆತೆ ಹೇ, ದಾದಿ ಮಾँ को बहुत ही खूब बताती। ಅವ್ರು ಸೂಕೆ ಬತ್ತೆ ಸಹ ಕೈಸಾ ನಚಾತೆ ಹೇ ಅಂದರೆ ಇದು ಏನು ಈ ಜೀವನ ಪರಿಸ್ಥಿತಿ, ಕಷ್ಟ ಸುಖಗಳ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಬರುವಂತಹ ಈ ಜೀವನದಲ್ಲಿ ಅದು ಗಾಳಿ ಏನಿರುತ್ತೆ, ಬಿರುಗಾಳಿಯ ಚಕ್ರ ಏನಿರುತ್ತೆ, ಅದರಲ್ಲಿ ಜೋ ಸೂಕೆ ಪತ್ತೆ सूखा का मतलब क्या है, ड्राई, सूखा का मतलब क्या है, सूखा का मतलब क्या है, ड्राई। वात्या चक्र, वात्या चक्र का मतलब क्या है, यहाँ ವಿಂಡ್ ವೀಲ್ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅಂದರೆ जीवन से जुड़े हुए एक चक्र, ऐसा जो हम बोलते हैं कि क्या है, जो सूखे पत्ते की तरह हम जो फैन के सामने हम रहे तो क्या हो जाते हैं, बहुत ही जो साइक्लोन जैसा विंड के सामने हम रहे तो क्या खड़े हुए तो हम क्या हो जाते हैं, हम कहाँ जाके गिर जाते हैं हमें नहीं पता है। ठीक उसी तरह यहाँ क्या बोल रहे हैं, यहाँ सूखा पत्ता ಅಂದರೆ ಒಣಗಿರೋ ಎಲೆನ ಒಂದು ಜೋರಾಗಿ ಬೀಸ್ತಾ ಇರೋ ಗಾಳಿ ಎದುರುಗಡೆ ನಿಲ್ಲಿಸಿದ್ರೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ಅದು ಎಲ್ಲೋಗಿ ಬೀಳುತ್ತೆ, ಅದ್ರದ್ದು ಪರಿಸ್ಥಿತಿ ಏನಾಗುತ್ತೆ ಅನ್ನೋದು ಸಹಿತ ಇಲ್ಲಿ ಯಾರಿಗೂ ಗೊತ್ತಾಗೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದು ಯಾವ ರೀತಿ ನಚಾತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ, ಅಂದರೆ ಯಾವ ರೀತಿ ನಮ್ಮನ್ನು ಕುಣಿಸುತ್ತೆ ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ದೇವರು ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಲೇಖಕರು, ಇದನ್ನು ಈ ರೀತಿ ಹೇಳ್ತಾ ನಮಗೆ ಡಿಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅಂದರೆ ವರ್ಣನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಪರಿಸ್ಥಿತಿಯೊಂಕೆ ವಾತ್ಯ ಚಕ್ರ ಅಂದರೆ ಅದೇನು ಒಂದು ಚಕ್ರ ಅಂತ ಇರುತ್ತೆ ಜೀವನದಲ್ಲಿ, ಗಾಳಿಯ ಚಕ್ರ ಅಥವಾ ಜೀವನದ ಚಕ್ರ ಅಂತ ಏನಿರುತ್ತೆ, ಅದ್ರ ಎದುರುಗಡೆಗೆ ಒಂದು ಅಂದರೆ ಜೋರಾಗಿ ಬೀಸೋ ಬಿರುಗಾಳಿ ಎದುರುಗಡೆಗೆ ಒಂದು ಒಣಗಿರೋ ಎಲೆ ನಿಂತ್ಕೊಂಡಾಗ ಹೇಗೆ ಅದು ಗಾಳಿಗೆ ಎಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಬೀಳುತ್ತೆ, ಅದ್ರ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಏನಾಗುತ್ತೆ ಅನ್ನೋದು ನಮಗೆ ಗೊತ್ತಾಗೋದಿಲ್ವೋ, ಅದೇ ರೀತಿ ನಮ್ಮ ಜೀವನನೂ ಸಹಿತ ಈ ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲೂ ಸಹಿತ ಕಷ್ಟ ಯಾವಾಗ ಬರುತ್ತೆ, ಸುಖ ಯಾವಾಗ ಬರುತ್ತೆ, ಆ ಕಷ್ಟ ಸುಖಗಳ ಮಧ್ಯೆ ನಾವೇನಾಗಿರ್ತೀವಿ ಅನ್ನೋದು ಸಹಿತ ಇಲ್ಲಿ ಯಾರಿಗೂ ಗೊತ್ತಿರೋದಿಲ್ಲ. ಅದು ಯಾವ ರೀತಿ ಕುಣಿಸುತ್ತೆ ಅನ್ನೋದು ಇಲ್ಲಿ ಯಾರಿಗೆ, ಅಜ್ಜಿಗೆ ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿ ಗೊತ್ತಿತ್ತು. इसे दादी माँ खूब जानती थी। दादा की मृत्यु के बाद से ही वे बहुत उदास रहती, संसार उन्हें धोखे की टट्टी मालूम होता। देखिए दादा की मृत्यु के बाद, देखिए यहाँ दादा यानी जो ग्रैंडफादर, उनके जो लेखक जी के जो दादाजी हैं, उनके जो मृत्यु के बाद यहाँ अकेली हो जाती है, अकेलापन महसूस होता है। किसी पत्नी या पति को अपने जो पति खोने के बाद या पत्नी खोने के बाद किसी को भी क्या हो जाते हैं, यहाँ अकेलापन महसूस होता है, ಅಂದರೆ ಒಂಟಿತನ ಕಾಡ್ತಾ ಇರುತ್ತೆ. दादी माँ को भी ठीक उसी तरह लगता है कि जो दादाजी के गुजर जाने के बाद यानी उनके डेथ होने के बाद यहाँ जो दादी माँ को बहुत उदास फील होने लगी, ಅಂದರೆ बहुत ही उदास रहती थी दादी माँ, ತುಂಬಾ ಸ್ವಲ್ಪ ದುಃಖದಲ್ಲಿರ್ತಾ ಇದ್ರು, ಬೇಜಾರಾಗಿರ್ತಾ ಇದ್ರು ಯಾವಾಗ್ಲೂ. खूब रहती, संसार उन्हें धोखे की टट्टी मालूम होता। देखिए संसार यानी ये पूरा हमारे जो संसार है, ಸಂಸಾರ ಅಂದರೆ ಈ ಜಗತ್ತು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವ, ಇದು ಏನು ತುಂಬ ಏನಂತ ಅನ್ನಿಸ್ತಾ ಇತ್ತು ಅವ್ರಿಗೆ, ಜೋ
ಧೋಕೆಗೆ ಟಟ್ಟಿ ಮಾಲೂಮ್ ಹೋತಿ. ಧೋಕ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಏನು, ಚೀಟ್ ಮಾಡೋದು ಅಂದರೆ ಮೋಸ ಮಾಡುವಂತಹ ಒಂದು ಪರ್ದೆ. ಯಹ ಟಟ್ಟಿ ಕಾ ಮತ್ಲಬ್ ಕ್ಯಾ ಹೇ, ಸ್ಕ್ರೀನ್ ಅಂತಾನು ನಾವು ಹೇಳ್ಬೋದು. ಕ್ಯಾ ಹೇ, टट्टी का मतलब क्या है, स्क्रीन. ದೋತ್ಕೆಗೆ ಟಟ್ಟಿ ಮಾಲೂಮ್ ಹೋತಿ ಅಂದರೆ ಎಲ್ಲ ಈ ಸಂಸಾರನೇ ಒಂದು ಮೋಸದಿಂದ ತುಂಬಿಕೊಂಡಿರೋಂಥ ಒಂದು ಪರ್ದೆ. ಯಾವಾಗಲೂ ಅವ್ರಿಗೆ ಪರ್ದೆಯೊಳಗೆ ಏನು ಕಾಣಿಸ್ತಾ ಇರುತ್ತೆ ಜೀವನದಲ್ಲಿ, ಬರೀ ಎಲ್ಲಿ ನೋಡಿದ್ರೂ ಜನ ಯಾರು ನೋಡಿದ್ರು ಅವರು ಮೋಸ ಮಾಡೋರೆ, ಯಾರೂ ಒಳ್ಳೆಯವರಿಲ್ಲ ಅಂತ ಅನ್ನಿಸ್ತಾ ಇತ್ತು. क्यों ऐसा लगती थी दादी माँ को? देखिए दादा ने उन्हें स्वयं जो धोखा दिया था. देखिए यहाँ दादाजी दादी माँ को धोखा दिया था. कैसे धोखा दिए थे यहाँ दादाजी? क्योंकि क्या बोले थे, क्या किए थे, क्या धोखा दिए हैं? क्योंकि वे सदा उन्हें आगे भेजकर अपने पीछे जाने की झूठी बात कहा करते थे. देखिए यहाँ दादाजी जो हैं, पहले तुम जाओ मैं तुम्हारे पीछे आता हूँ. क्या है, सॉरी, पहले तुम जाओ मैं तुम्हारे पीछे आती हूँ. ऐसा यहाँ दादाजी ने दादी माँ को बोलते थे. ಅಂದರೆ ತುಮ್ ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂದರೆ, ನೀನು ಮೊದಲು ಡೆತ್ ಆದಮೇಲೆ ಆಮೇಲೆ ನಾನು ನಿಮ್ಮ ಹಿಂದೆ ಬರ್ತೀನಿ. ಹಾಗೆ ಇಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು, ನಿನ್ನೊಬ್ಳನ್ನೇ ನಾನು ನಿನ್ನನ್ನು ಫಸ್ಟ್ ಬಿಟ್ಟು ಹೋಗೋದಿಲ್ಲ ನಾನು, ನೀನೇ ಫಸ್ಟ್ ಹೋಗು ಆಮೇಲೆ ನಾನು ನಿನ್ನಿಂದೆ ಬರ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾಯಿದ್ರು. ಅಂದರೆ ನಾನು ಆವಾಗ ತೀರ್ಕೊಳ್ತೀನಿ, ಸಾಯ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಇಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು, ಅಜ್ಜ ಹೇಳ್ತಾಯಿದ್ರು. ಲೇಕಿನ್ ಕ್ಯಾ ಹೋ ಗಯಿ ಯಹಾ, दादाजी पहले ही मर गए, है ना. यहाँ क्या बोल रहे हैं, यही इसी को क्या बोल रहे हैं यहाँ, जो ज़िंदा होने के समय में यहाँ दादी माँ को वो दादाजी क्या बोलते थे, पहले तुम जाओ तुम्हारे पीछे मैं आती हूँ, ऐसा यहाँ दादाजी बोलते थे. लेकिन यहाँ दादाजी पहले गुजर जाते हैं, मर जाते हैं. यहाँ क्या हो जाते हैं, इसी को यहाँ क्या बोल रहे हैं, जो दादाजी स्वयं दादी माँ को क्या किए, धोखा किए, ऐसा यहाँ बोल रहे हैं. पीछे झूठी बात कहा करते थे. दादा के मृत्यु के बाद कुकुरमती की तरह बढ़ने वाले मुंह में राम बगल में चूरी वाला दोस्त की शुभचिंता ने स्थिति और भी ढावाढाल कर दी. देखिए यह क्या बोल रहे हैं, यहाँ दादाजी के गुजर जाने के बाद जो कुकुरमती के तरह बढ़ने वाले, कुकुरमती का मतलब क्या है जानते हैं आप? ಕುಕುರ್ಮತಿ का मतलब क्या है, ನಾಯಿ ಕೊಡೆ ಅಂತ ಕರೀತಾರಲ್ವಾ, ಅದಕ್ಕೆ ಕುಕುರ್ಮತಿ ಅಂತ ಕರೀತಾರೆ. जो कुकुरमती का मतलब क्या है, कुकुरमती का मतलब क्या है, फंगस. यहाँ हम कुकुरमती भी ले सकते हैं, ऐसा भी हम ले सकते हैं. और क्या है यहाँ जो कुकुरमती का मतलब क्या है, एक तरफ चूने से दूसरे तरफ जो आते हैं ना ಗಾಯ, ಅದನ್ನು ಸಹಿತ ಅನ್ಕೋಬೋದು ನಾವು. ಅಂದರೆ ಸ್ಕಿನ್ನಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಿರೋದು, ಒಂದು ಹತ್ರ ಟಚ್ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ರೆ ಇನ್ನೊಂದು ಹತ್ರ ಗಾಯ ಆಗುತ್ತಲ್ಲ, ಅದೇ ಕೈಯಿಂದ ಈ ಕಡೆ ಮುಟ್ಕೊಂಡ್ರೆ ಅಲ್ಲೂ ಗಾಯ ಆಗುತ್ತೆ. ಆ ರೀತಿ ಸ್ಕಿನ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ಸಲ್ಲಿ ನಾವು ಕುಕುರ್ಮತಿ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. ಅಥವಾ ನಾಯಿ ಕೊಡೆಗಳು ಹೇಗೆ ಒಂದ್ರ ಪಕ್ಕ ಒಂದ್ರ ಬೆಳ್ಕೊಳ್ತಾ ಹೋಗುತ್ತಲ್ವ, जो कुकुरमती एक के साथ क्या है, एक क्या हो जाते हैं यहाँ, उगते जाते हैं. इसी को यहाँ क्या कर रहे हैं, जो जीवन में जो बहुत ही कष्ट जो है एक के साथ एक क्या हो जाते हैं, आते हैं, कुकुरमती के जैसे यहाँ बोल रहे हैं. बढ़ने वाले मुंह में राम बगल में चूरी वाले दोस्तों की शुभचिंता ने स्थिति और भी डावाडोल कर दी. देखिए मुंह में राम ये क्या है, एक मुहावरा है ಅಂತ. ಅಂದರೆ ಏನು, मुंह में राम ಅಂದರೆ ಬಾಯಲ್ಲಿ ರಾಮನಾಮನ ಸ್ಮರಣೆ ಮಾಡೋದು. ಲೇಕಿನ್ ಬಗಲ್ में क्या रखे रहते थे वो, मुँह में राम बगल में क्या दिए यहाँ, मुँह में राम बगल में चूरी वाले दोस्त. देखिए मुँह में राम और बगल में चूरी वाला ಅಂದರೆ ಬಾಯಲ್ಲಿ ರಾಮನಾಮ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದು, ಬಗಲಲ್ಲಿ ಕೈಯಲ್ಲಿ ಏನು ಇಟ್ಕೊಳ್ಳೋದು, ಚೂರಿಯನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡು ಹಿಂದ್ಗಡೆಯಿಂದನೇ ನಮಗೆ ಚೂರಿ ಚುಚ್ಚೋದು ಅಥವಾ ನಮಗೆ ಹಿಂದ್ಗಡೆಯಿಂದನೇ ಕತ್ತಿ ಮಸಿಯೋದು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರಲ್ಲ, वैसा जो लोग है वो बहुत ही ज़्यादा है दादी माँ के जो दृष्टि में, ऐसा यहाँ बोल रहे हैं. हमारे जो समाज में भी हम देख सकते हैं, मुँह में राम और बगल में चाकू रहने वाले बहुत सारे लोगों को हम देख सकते हैं, है ना. ಬಾಯಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆ ಮಾತುಗಳನ್ನು ಆಡ್ತಾರೆ, लेकिन क्या करते हैं, हमारे पीछे पीछे ही हमें क्या करते हैं, डांटते हैं, हमें कुछ क्या है
बुरा करने के लिए सोचते रहते हैं, ऐसा लोग हम देख सकते हैं, उन्हीं को यहाँ बोल रहे हैं। स्थिति और भी ऐसा जो ಶುಭಚಿಂತಕ जो है यानी ಏನಂತ ಹೇಳ್ತಾರೆ, ವೆಲ್ವಿಷರ್ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರಲ್ವಾ, ಅವ್ರೇನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದು ಅಂಥವ್ರೆ ಆ ಥರ ಹೇಳಿ ಮುಂದೆ ನೋಡೋದಕ್ಕೆ ಆ ಥರ ಕಾಣಿಸೋ ಒಳ್ಳೆಯವರಾಗೆ ಕಾಣಿಸೋ ಅಂಥ ವೆಲ್ವಿಷರ್ಸ್ ಇರ್ತಾರೆ, ಅವರಿಂದ ಇನ್ನೂ ಏನಾಗುತ್ತೆ, ಇವ್ರ ಕಷ್ಟದ ಪರಿಸ್ಥಿತಿ और भी बिगड़ जाते हैं। और क्या है यहाँ इकोनॉमिकली कंडीशंस जो है दादी माँ के या हमारे जो लेखक जी के फैमिली में जो इकोनॉमिकल कंडीशंस जो है वो और भी क्या हो जाते हैं, बढ़ जाते हैं। यहाँ आर्थिक परिस्थिति थोड़ा बिगड़ जाते हैं दादाजी के गुजर जाने के बाद। ऐसा लोगों से मिलकर ऐसा लोगों से क्या हो जाते हैं, और भी परिस्थिति बिगड़ जाते हैं ಸ್ವಲ್ಪ और ಆರ್ಥಿಕ ಪರಿಸ್ಥಿತಿ ದುಡ್ಡಿನಿಗೆ ಸ್ವಲ್ಪ ತೊಂದರೆ ಆಗುತ್ತೆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ। डावाडोल कर दी। दादा के श्राद्ध में दादी माँ के मना करने पर भी पिताजी ने जो अतुल संपत्ति वे की वह घर की तो थी नहीं। देखिए यहाँ क्या बोल रहे हैं, दादाजी के श्राद्ध के बाद, श्राद्ध का मतलब क्या है, तिथि ಅಂತ ಹೇಳ್ತಾರಲ್ವಾ, ಅದನ್ನೇ ಶ್ರಾದ್ದ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ। जो दादाजी के मर जाने के बाद यहाँ जो हमारे लेखक जी के जो पिता हैं वो क्या करते हैं, दादी माँ बोलते हैं, मना करते हैं, ऐसा श्राद्ध धूमधाम से श्राद्ध मत करो, सिंपल से करो, ऐसा हमारे जो दादी माँ बोलते हैं। लेकिन बोलने पर भी यहाँ लेखक जी के पिता जो है वो क्या करते हैं, बहुत ही धूमधाम से, यानी धूमधाम का मतलब यहाँ जो श्राद्ध को किसी ने धूमधाम से नहीं करते हैं, लेकिन इसका मतलब है बहुत ही ज़ोर से करते हैं, ಅಂದರೆ ಸ್ವಲ್ಪ ಜೋರಾಗಿ ಮಾಡ್ತಾರೆ। ಧೂಮ್ಧಾಮ್ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಮಾಡೋದು ಅಂತ ಅರ್ಥ ಬರುತ್ತೆ, ಆ ರೀತಿ ಅರ್ಥದಲ್ಲೇ ಅಲ್ಲ, ಯಾರೂ ಶ್ರಾದ್ದನ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಮಾಡೋದಿಲ್ಲ, ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ಏನೋ ಸ್ವಲ್ಪ ಜಾಸ್ತಿನೇ ಖರ್ಚು ಮಾಡಿ ಅವ್ರ ತಂದೆ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಶ್ರಾದ್ದವನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ। ಸ್ವಲ್ಪ ಶ್ರಾದ್ದವನ್ನು ಸ್ವಲ್ಪ ಆಡಂಬರವಾಗಿ ಮಾಡೋರು ಇರ್ತಾರೆ, ಅಂದರೆ ದುಡ್ಡನ್ನು ಸ್ವಲ್ಪ ಜಾಸ್ತಿ ಖರ್ಚು ಮಾಡಿ ಮಾಡೋರು ಇರ್ತಾರೆ ಅಲ್ವಾ, ದುಡ್ಡಿರೋವಂಥವ್ರು। ऐसा मत करो, ऐसा श्राद्ध पर, दादाजी के श्राद्ध पर ऐसा बहुत पैसा खर्च करके श्राद्ध मत करो, ऐसा ही सिंपल के श्राद्ध करो, ऐसा यहाँ बोलते हैं दादी माँ। उनके बोलने के बाद भी यहाँ क्या हो जाता है, यहाँ लेखक जी बहुत ही क्या है, जो पैसों को खर्च करके उनके पास पैसा नहीं थे, किनके पास, यहाँ जो पिता हमारे लेखक जी के पिता जो हैं उनके पास पैसा नहीं थे यहाँ श्राद्ध करने के लिए, क्योंकि जो बाहर से आने वाले जो पैसे थे, यानी जो लेखक जी के पिताजी ने बहुत सारे लोगों को बाहर कर्जा दिए थे। कर्जा का मतलब क्या है, साला कोटिर्तारे, लेकिन वो ठीक समय से वो नहीं दिए थे, वापस नहीं दिए थे यहाँ लेखक जी के पिता को। इसलिए यहाँ खुद कौन, लेखक जी के पिता जो है दादाजी के अपने जो पिता के श्राद्ध के लिए बाहर कर्जा लेके आते हैं। इस कर्जा से क्या करते हैं, यहाँ दादाजी के श्राद्ध को करते हैं। इससे क्या हो जाते हैं, कर्ज ಏನ್ರಿ ಸಾಲ ತೊಗೊಂಡು ಬಂದುಬಿಟ್ರೆ ಮನೇಲಿ ಏನಾಗುತ್ತೆ, ಸ್ವಲ್ಪ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಗುತ್ತಲ್ವಾ, ಅದಕ್ಕೆಲ್ಲ ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ಕೊಡಬೇಕು, ಹೌದಾ, ಯಾಕೂದು ಅಂದರೆ ಲೇಖಕರು ತುಂಬ ಜನಕ್ಕೆ ಸಾಲ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ ಹೊರಗಡೆಗೆ, ಆದರೆ ಅವ್ರು ಯಾರೂ ವಾಪಸ್ ಕೊಟ್ಟಿರಲ್ಲ, ಲೇಖಕರಲ್ಲ, ಲೇಖಕರ ತಂದೆ ಏನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ತುಂಬ ಜನಕ್ಕೆ ಸಾಲ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ ಹೊರಗಡೆಗೆ, ಆದರೆ ಅವ್ರೇನು ಮಾಡಿರ್ತಾರೆ, ಇವ್ರಿಗೆ ಸರಿಯಾದ ಟೈಮಲ್ಲಿ ದುಡ್ಡನ್ನು ವಾಪಸ್ ಕೊಟ್ಟಿರೋದಿಲ್ಲ, ಹೌದಾ। ಇಂಥ ಟೈಮಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ, ನಾವು ಶ್ರದ್ಧಾ ಮಾಡಲೇಬೇಕಾ, ಇಷ್ಟೊಂದು ವಿಜೃಂಭಣೆ, ಇಷ್ಟೊಂದು ದುಡ್ಡು ಖರ್ಚು ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಇಲ್ಲಿ ಅಜ್ಜಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ಹೇಳಿದ ಮೇಲೂ ಸಹಿತ ಇವ್ರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಲೇಖಕರ ತಂದೆ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ದುಡ್ಡನ್ನು ಖರ್ಚು ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಹೊರಗಡೆಯಿಂದ ಸಾಲ ತೊಗೊಂಡು ಬಂದುಬಿಟ್ಟು ಅಜ್ಜನ ಒಂದು ಶ್ರಾದ್ದವನ್ನು ಅಂದರೆ ತಿಥಿಯನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ। इससे क्या हो जाते हैं, बाहर कर्जा ज़्यादा हो जाते हैं और आर्थिक परिस्थिति जो है वो थोड़ा बिगड़ जाती है, ऐसा यहाँ बोल रहे हैं। वह घर की तोती नहीं, ಅಂದರೆ इन्हें संपत्ति व्यय कर दी। संपत्ति का मतलब क्या है, दुड्डನ್ನ खर्च ಮಾಡೋದು ಅಂತನೇ ಅರ್ಥ। संपत्ति व्यय करना का मतलब क्या है, हमारे पास जो पैसा रहता है उनको क्या करना, ಖರ್ಚು ಕರ್ನಾ, ಯಾನಿ ಜೋ ಅದನ್ನೆಲ್ಲ ಖರ್ಚು ಮಾಡೋದು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಜೋ ಬಾಹರ್ ಕಿ ಥಿ ಅಪ್ನೇ ನಹಿ ಥಿ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಹೊರಗಡೆಯಿಂದ ಇಸ್ಕೊಂಡ್ಬಂದಿರೋ ಸಾಲಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಜೋ ಘರ್ ಕಿ ತೋ ನಹಿ ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಮನೆದಲ್ಲ ಅದು ದುಡ್ಡು, ಹೊರಗಡೆ ಇನ್ನೊಬ್ರ ಹತ್ರ ಇಸ್ಕೊಂಡ್ಬಂದಿರೋ ಸಾಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಆगे क्या हो जाते हैं, देखिए दादी माँ अक्सर उदास रहा करती माघ के दिन थे। देखिए दादी माँ अक्सर उदास रहा करती, मैं बोली ना दादाजी के गुजर जाने के बाद यहाँ क्या है, दादी माँ रोज़
क्या करती थी, उदास रहती थी, ಅಂದರೆ ಅವರು ಉಲ್ಲಾಸದಿಂದ ಇರ್ತಿದ್ದಿಲ್ಲ, ತುಂಬಾ ಬೇಜಾರಾಗಿರ್ತಾ ಇದ್ದರು. उस दिन बहुत ही उदास रहने लगी. क्यों? माघ के दिन थे. माघ का मतलब मैं पाठ के पहले ही आप लोगों को बोली थी कि क्या कि जो हमारे कैलेंडर के तरफ से माघ, पुष्य, फाल्गुन ये सारे जो क्या हैं मास के हमारे जो क्या है हिंदी कैलेंडर के बारे में जो महीना है और क्या है जो ऋतुओं के बारे में मैं पहले ही आपको बता चुकी थी. यहाँ क्या है, माघ के दिन बोल रहे हैं. माघ का मतलब क्या है, माघ का दिन कब आते हैं, माघ का दिन जनवरी मंथ में आते हैं. जब क्या रहते हैं, जनवरी मंथ में बहुत ही ठंड महसूस होते हैं ना, हमें बहुत ही क्या रहते हैं, कोल्ड रहते हैं. वही यहाँ बोल रहे हैं. कड़ाके का जाड़ा क्या है, पड़ रहा था. कड़ाके का जाड़ा का मतलब है यहाँ ठंड, ಅಂದರೆ ठंडी ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಅಂದರೆ कड़ाका का मतलब ಅಂದರೆ जोर से ठंड लगना, इसी को यहाँ कड़ाका का ठंड बोल रहे. कड़ाका का जाड़ा ಅಂತ ಹೇಳಿದರೆ जोर से ठंड लगना, ಅಂದರೆ ಜೋರಾಗಿ ठंडी ಆಗ್ತಾ ಇದೆ, ಚಳಿಗಾಲ ಬಂದಿದೆ. रहा था पछुआ का सन्नाटा और पाले की शीत हड्डियों में घुसी पड़ती. पछुआ का सन्नाटा, पछुआ का मतलब क्या है, यहाँ ईस्ट विंड हम क्या बोलते हैं, ईस्ट विंड ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಈಸ್ಟಿಂದ ಬೀಸುವಂಥ ಒಂದು ಚಳಿ ಗಾಳಿ, ಶೀತ ಗಾಳಿ ಅಂತ ಏನು ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ ಅದನ್ನೇ ಇಲ್ಲಿ ಪಚ್ಚುವ ಅಂತ ಕರೀತಾರೆ. ಸನ್ನಾಟ ಅಂದರೆ ಅದರಿಂದ ಬಂದಿರೋಂಥ ಗಾಳಿ ಸುತ್ತಲೂ ಏನಾಗಿದೆ, ಸೇರಿಕೊಂಡಿದೆ, ಶಾಂತವಾಗಿ ಸೇರಿಕೊಂಡಿದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. पाले की शीत हड्डियों में घुसी पड़ती. पाला का मतलब मैं पहले ही बोल चुकी आपको. पाला का मतलब क्या है, यहाँ शीत ಅಂದರೆ ಚಳಿಗಾಲಕ್ಕೆ ನಾವು ಪಾಲಕ್ಕೆ ದಿನ ಅಂತ ಕರಿತೀವಿ, ಹೌದಾ. ಇದೇನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಈಸ್ಟ್ ವಿಂಡ್ ಏನು ಬೀಸ್ತಾ ಇದೆ ಅದರದ್ದು ತುಂಬಾ ಚಳಿಗಾಳಿ, ಶೀತ ಗಾಳಿ ಏನಾಗಿದೆ ನಮ್ಮ ಪರಿಸರದ ಸುತ್ತಲೂ ಸೇರ್ಕೊಂಡು ಬಿಟ್ಟಿದೆ. ಹಮಾರೆ ಜೋ ಕ್ಯಾ ಹೇ ಯಹಾ ಚಾರೋ ಓರ್ ಕ್ಯಾ ಹೇ छाया है, चारों ओर क्या है, यहाँ क्या बोल रहे हैं वो ಸನ್ನಾಟ ಛಾಯಾ ಹೇ, ಅಂದರೆ ಸುತ್ತಲೂ ಶೀತ ಗಾಳಿ ಸೈಲೆಂಟಾಗಿ ಸೇರಿಕೊಂಡಿದೆ. सन्नाटा का मतलब क्या है, यहाँ साइलेंट से रहना को क्या करते हैं हम, सन्नाटा बोलते हैं. सन्नाटा का मतलब क्या है, साइलेंस. इसका मतलब क्या है ಅಂದರೆ ಸೈಲೆಂಟಾಗಿ ಸುತ್ತಲೂ ಚಳಿ ಸೇರಿಕೊಂಡಿದೆ ಅಂತ ಹೇಳೋ ಅರ್ಥದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. और पछुआ का मतलब क्या है, यहाँ पछुआ का मतलब क्या है, ईस्ट विंड को हम क्या कहते हैं, यहाँ पछुआ कहते हैं. वो चारों ओर क्या है, पाले के दिन का मतलब क्या है, यहाँ ठंड के दिन. यह क्या है, पाले की शीत. पाले का मतलब क्या है, मैं बोली ठंड के दिन को हम पाला कहते हैं. क्या है, यहाँ हड्डियों पर घुसी पड़ती. शाम को मैंने देखा, यहाँ उनके यानी जो कौन से जो माघ मास के दिन, एक दिन जो शाम में यानी इवनिंग टाइम में यहाँ लेखक जी ने देखते हैं. क्या देखते हैं, दादी माँ गीली धोती पहने. दादी माँ कौन से गीली धोती पहने, ಅದನ್ನು ಹಾಕ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಅವ್ರು ಏನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಇಲ್ಲಿ ಕೋನೆ ವಾಲೆ, ಗೀಲಿ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಸ್ವಲ್ಪ ಹಸಿಯಾಗಿರೋಂಥ ಬಟ್ಟೆಗಳನ್ನು ಹಾಕ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಇಲ್ಲೇನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದಾರೆ, ಕೋನೆ ವಾಲೆ घर में एक संदूक पर दिया जलाए हाथ जोड़कर बैठी है. देखिए वो स्नान करके ऐसे ही थोड़ी ಹಸಿ ಇರೋಂಥ ಬಟ್ಟೆಗಳು ಏನಿರುತ್ತಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಗೀಲಿ ಧೋತಿ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ऐसा जो कपड़ों को यानी धोती को यहाँ दादी माँ पहनकर एक कमरे में जाकर वहाँ एक संदूक के ऊपर दिया जलाते हैं. दिया जलाना का मतलब क्या है, दीपा हच्चिडोದು. दीपा हच्चिबिಟ್ಟು हाथ जोड़कर क्या करते हैं, प्रार्थना करते रहते हैं. हमारे जो पूर्वज रहते थे वो क्या करते थे, जो हमारे जो पूजा स्थಳ हम क्या बोलते हैं ಅಂದರೆ ನಾವು ಮನೆಯಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡ್ಕೊಂಡಿರ್ತೀವಿ, ದೇವರ ಜಗಲಿ ಅಂತ ಮಾಡ್ಕೊಂಡಿರ್ತೀವಿ ಅಲ್ವಾ. वहाँ पर जाने के स्नान के बाद ही वहाँ जाते थे. इनके बीच में वो कभी नहीं वहाँ क्या है ಇದು ಏನಂತೀವಿ ದೇವ್ರ ಜಗಲಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ, ಸ್ನಾನ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟೆ ಅದರೊಳಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ರು ಅವರು. ಈಗ ಮಧ್ಯದಲ್ಲೆಲ್ಲ ಹೋಗೋದು, ದೇವ್ರು ಮುಟ್ಟೋದು ಇದನ್ನೆಲ್ಲ ಮಾಡ್ತಿದ್ದಿಲ್ಲ. वो क्या करते यहाँ दादी माँ भी ठीक उसी तरह स्नान करके एक जो गीली कपड़ों को यहाँ गीली धोती को पहनकर अपने कमरे में जाकर यहाँ वहाँ एक संदूक के ऊपर, संदूक का मतलब क्या है, एक आर्क हम बोलते हैं या जूक बॉक्स हम बोलते हैं. संदूक का मतलब क्या है, संदूक का मतलब क्या है,
आर्क और जूक बॉक्स हम क्या बोलते हैं, इसी के ऊपर क्या है, एक दिया जला के, दिया का मतलब क्या है, यहाँ दिया का मतलब भगवान है, साक्षात भगवान को यहाँ प्रार्थना कर रहे हैं। दिया का मतलब क्या है, यहाँ भगवान, ऐसा यहाँ बोल रहे हैं। एक दिया के सामने क्या करते हैं दादी माँ, अपने हाथ को जोड़कर अंदर कई मुक्कोंडु कुत्कोंडिदारे। उनकी स्नेह कातर आँखों में मैंने आंसू कभी नहीं देखे थे। मैं बहुत देर तक मन मारे उनके पास बैठा रहा। उन्होंने आंखें खोली। दादी माँ, मैंने धीरे से कहा। देखिए यहाँ क्या बोल रहे हैं, उनकी स्नेह कतारे आँखों में, उनकी स्नेह कतारे आँखों में ಅಂದರೆ ಸ್ನೇಹ ತುಂಬಿರುವಂತಹ ಪ್ರೀತಿ ತುಂಬಿರುವಂತಹ ಕಣ್ಣುಗಳಲ್ಲಿ आंखें मैं कभी नहीं देखी थी। इसका मतलब है मैं कभी भी वो रोते हुए नहीं देखी थी। कौन, यहाँ लेखक जी दादी माँ को कभी रोते हुए नहीं देखे थे, लेकिन आज जो है यहाँ माघ के दिन, यानी दादाजी के गुजर जाने के बाद एक माघ के दिन के शाम में, यानी इवनिंग टाइम में संदूक के ऊपर दिया जला के उसके सामने यहाँ दादी माँ बैठकर हाथ जोड़े हुए रोते थे। क्यों रोते थे दादी माँ, वही बोल रहे हैं। देखी थी बहुत देर तक मैंने भी वहाँ ಬೇಟಾ ರಹ ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಲೇಖಕರು, ತುಂಬ ಹೊತ್ತು ಅವರೇ ಇಚ್ಛೆ ಪಟ್ಬಿಟ್ಟು ಅವ್ರ ಪಕ್ಕನೇ ಕೂತ್ಕೊಳ್ತಾರೆ. ಯಾರ ಪಕ್ಕ, ಅಜ್ಜಿ ಪಕ್ಕನೇ ಕೂತ್ಕೊಳ್ತಾರೆ. ದೇರ್ ತಕ್ मन मारे उनके पास बैठा रहा, उन्होंने आंखें खोली। यहाँ दादी माँ जी क्या करते हैं, जो भी प्रार्थना है भगवान के पास करने के लिए जो दादी माँ कर रहे थे, वो सारे प्रार्थना करके दादी माँ क्या करते हैं, अपनी आँखों को खोलते हैं। खोलने के बाद क्या हो जाती है, जो लेखक जी पास में ही बैठे थे ना, वो क्या करते हैं, दादी माँ ऐसा बोलते हैं। बोलने के बाद मैं धीरे से कहा, ऐसा जो क्या है लेखक जी बोलते हैं, दादी माँ ऐसा बोलते हैं। बोलने के बाद क्या हो जाते हैं, क्या रे, क्या है रे, तू यहाँ क्यों बैठा है। देखिए फिर से दादी माँ ऐसे ही बातें करते हैं। बाहर मुंह में कैसे बातें करते हैं, बहुत ही खड़क बातें करते हैं दादी माँ, कैसे कटवा बातें करते हैं, कैसे बातें करते हैं, देखने में बहुत ही ज़ोर से बातें करते हैं, लेकिन वो अंदर में क्या, अंदर बहुत सारे जो प्यार को दादी माँ यहाँ ಚಿಪೆ ಹೇ. ಲೇಕಿನ್ ಬಾಹರ್ ಬಾತ್ ಅಂದರೆ ಹೊರಗಡೆ ಜೋರಾಗಿ ಮಾತಾಡ್ತಿರ್ತಾರೆ, ಸ್ವಲ್ಪ ಸ್ಟ್ರಿಕ್ಟಾಗಿ ಮಾತಾಡ್ತಿರ್ತಾರಲ್ವ, ಅವ್ರ ಒಳಗಡೆಗೆ ಏನಿರುತ್ತೆ, ಪ್ರೀತಿ ಇರುತ್ತೆ, ಆದರೆ ಅವ್ರು ತೋರಿಸ್ಕೊಳ್ಳೋದಿಲ್ಲ. ಅದನ್ನೇ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ಫಿರ್ ಸೆ ಐಸಾ ಹಿ ಬಾತೆ ಕರ್ತೆ ದಾದಿ ಮಾ. ದೇಖಿಯೇ ಕ್ಯಾ ಹೇ ರೇ, ತೂ ಯಹಾ ಕ್ಯೂ ಬೈಠಾ ಹೇ, ದೇಖಿಯೇ ಯಾಕೆ ನೀನ್ಯಾಕೆ ಇಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಂಡಿದ್ದೀಯಾ ಅಂತ ಕೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ದಾದಿ ಮಾ ಏಕ್ ಬಾತ್ ಪೂಛು ಬತಾವೋಗಿನಾ. ದೇಖಿಯೇ ದಾದಿ ಮಾ, ಅಜ್ಜಿ ನಾನೊಂದು ಮಾತು ಕೇಳಾ, ಹೇಳ್ತೀರಾ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. कौन बोल रहे हैं यहाँ, कौन पूछ रहे हैं, लेखक जी दादी माँ से पूछ रहे हैं. मैंने उनकी स्नेहपूर्ण आँखों की ओर देखा. देखिए यहाँ वह दादी माँ रो रहे थे ना, जो दीपक के सामने बैठ के दादी माँ यहाँ रो रहे थे, वही आँखों को यहाँ लेखक जी क्या कर रहे हैं, देख के बात कर रहे हैं. किनके साथ, दादी माँ के साथ यहाँ लेखक जी बात कर रहे हैं. दादी माँ मैं तुमसे कुछ पूछूँ, अब पूछना, मैं पूछूं क्या आपसे कुछ प्रश्न, आप बताओगे ना मुझे, ऐसा यहाँ पूछ रहे हैं. उनके आँखों को देख के यहाँ रोते हुए, यानी जो ಆಸು ಆಂಖೋं में ಭರೆ ಹುಯೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಕಣ್ಣಲ್ಲಿ ನೀರು ತುಂಬಿಕೊಂಡಿದ್ದಾರಲ್ಲ, ಆ ಕಣ್ಣುಗಳನ್ನು ನೋಡ್ಕೊತ ಇಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಲೇಖಕರು ಪ್ರಶ್ನೆನ ಕೇಳ್ತಾರೆ. ನಾನು ಕೇಳಲ್ಲ, ನೀವು ಉತ್ತರ ಹೇಳ್ತೀರಾ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ಕ್ಯಾ ಹೇ ಪೂಚ್, ತುಮ್ ರೋತಿ ಥಿ, ಕ್ಯಾ ಹೇ ಪೂಚ್, ಏನು ಕೇಳಬೇಕು ಕೇಳು ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಜ್ಜಿ. ತುಮ್ ರೋತಿ ಥಿ, ನೀವು ಅಳ್ತಾ ಇದ್ರಾ ಅಂತ ಕೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. दादी माँ मुस्कुराई. पागल, तूने अभी खाना भी नहीं खाया ना, चल चल धोती तो बदलो. दादी माँ मैंने कहा. देखिए यहाँ क्या है, तुम रोती थी, क्या है ರೇ ಏನು ಅಂತ, ಏನು ಹೇಳಪ್ಪ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅವಾಗ ಇವ್ರೇನು ಹೇಳ್ತಾರೆ, ನೀವು ಅಳ್ತಾ ಇದ್ರಾ ಅಂತ ಕೇಳ್ತಾರೆ ಇಲ್ಲಿ ಯಾರು, ಲೇಖಕರು. दादी माँ मुस्कुराई. ಅಜ್ಜಿ ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ ನೋಡ್ರಿ, ಅವ್ರ ಕಣ್ಣುಗಳನ್ನು ಒರೆಸ್ಕೊಳ್ತಾ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಹೇಳ್ತಾರೆ, ನಮ್ಮ ತಂದೆ ತಾಯಿ, ನಮ್ಮ ಪೇರೆಂಟ್ಸೂ ಹಾಗೆ ಮಾಡ್ತಾರಲ್ವ. ಅವ್ರ ಎದುರಿಗೆ ನಾವು ಹೋದಾಗ, ಅವ್ರೇನಾದರೂ ಅಳ್ತಾ ಇದ್ರು ಅಂದರೆ ನಾವು ಅವ್ರ ಎದುರಿಗೆ ಹೋದಾಗ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಕಣ್ಣುಗಳನ್ನು, ಅವ್ರು ಅಳ್ತಾ ಇದ್ರೂ ಸಹಿತ ಅದು ನಮಗೆ ತೋರಿಸ್ಕೊಳ್ಳೋದಿಲ್ಲ ಅವರು ಅಲ್ವಾ. ಅದನ್ನು ಮುಚ್ಚಿಡ್ಕೊಂಡು ಕಣ್ಣು ಒರೆಸ್ಕೊಂಡು ಏನಮ್ಮ ಯಾಕೆ ಅಳ್ತಿದೀಯ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ ಅವರು, ಅವ್ರ ಕಣ್ಣುಗಳನ್ನು ಒರೆಸ್ಕೊತಾರೆ ತಾನೆ. ಅವ್ರ ಕಷ್ಟಗಳನ್ನು ನಮ್ಮ ಎದುರಿಗೆ ಅವ್ರು ಹೇಳ್ಕೊಳ್ಳೋದಿಲ್ಲ ಯಾವತ್ತೂ, ಹೌದು ತಾನೆ. ಅದೇ ರೀತಿ ನಾವೇನು ಮಾಡಬೇಕು, ಅವ್ರಿಗೆ ತಕ್ಕನಾಗಿ ನಾವಿರಬೇಕು.
ಹೌದಲ್ವಾ? ಅವ್ರು ಹೇಗೆ ಏನೇ ಮಾಡಿದರೂ ನಮ್ಮ ಒಳ್ಳೇದಕ್ಕೆ ಅಂದ್ಕೊಂಡು ಅವ್ರು ಹೇಳ್ದಾಗೆ ನಾವು ಕೇಳಬೇಕು, ಹೌದಲ್ವಾ? ठीक उसी तरह यहाँ दादी माँ अपने आंसुओं को पोंछ के यहाँ मुस्कुराती है. पोंछना का मतलब क्या है? ಒರೆಸ್ಕೊಳ್ಳೋದು. ಒರೆಸ್ಕೊಂಡು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ? ನಗ್ತಾರೆ, ಸ್ಮೈಲ್ ಕೊಡ್ತಾರೆ. ಸ್ಮೈಲ್ का फेस से क्या करती है? पागल तूने अभी खाना भी नहीं खाया. ನೋಡು, ನೀನು नहीं खाना था ना ಅಂದರೆ ಖಾಯಾ ಥಾನಾ ಅಂತ, ನೀನು ಊಟನೂ ಮಾಡಿಲ್ಲ ಅಲ್ವಾ ಇನ್ನೂ? चल चल नडी नडी ऊटा माड नडी फर्स्ट नीनो अंत हेली. धोती तो बदल लो दादी माँ, मैंने कहा. है कौन बोलते हैं? अपनी जो धोती है जो बहुत ही गीली हो गई है दादी माँ, आप अपनी धोती को बदल लो ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ನಾವೇನೀಗ ಚಳಿಗಾಲದಲ್ಲಿ ಹಸಿ ಬಟ್ಟೆಗಳನ್ನು ಹಾಕ್ಕೊಂಡ್ರೆ ಹೇಗೆ ಅನಿಸುತ್ತೆ ನಮಗೆ? ಹೇಗೆ ಫೀಲ್ ಆಗುತ್ತೆ? ಇನ್ನೂ ಚಳಿ ಆಗುತ್ತಲ್ವ ನಮಗೆ. ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ಅಜ್ಜಿ ಅದು ಬಟ್ಟೆನ ಹಾಕ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಸೀರೆ ಯಾವ ರೀತಿದು? ತುಂಬ ಹಸಿ ಇರೋ ಸೀರೆನ ಉಟ್ಕೊಂಡು ದೇವ್ರ ಮುಂದೆ ಕೂತ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಲೇಖಕರು ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ? ಜಾओ दादी माँ अपने कपड़े तो बदलो, धोती तो बदलो, बहुत ही गीली हो चुके हैं. और क्या है यहाँ? जो ड्राई हुए सूखे हुए एक कपड़ों को या धोती को आप पहनो दादी माँ, ऐसा यहाँ बोलते हैं. लेकिन मुझे सर्दी गर्मी नहीं लगती बेटा. दादी माँ क्या बोलते हैं? मुझे सर्दी गर्मी नहीं लगती. सर्दी का मतलब क्या है? ಶೀತ. गर्मी का मतलब क्या है? ಬಿಸಿಲು ಅಲ್ವಾ? ನನಗೆ ಚಳಿ ಆಗೋದಾಗಲಿ ಅಥವಾ ಏನು ಸೆಕೆ ಆಗೋದಾಗಲಿ ಅಥವಾ ಚಳಿಗಾಲದ್ದು ಅಥವಾ ಸೆಕೆಗಾಲದ ಯಾವುದೇ ಎಫೆಕ್ಟು ನನ್ನ ಮೇಲೆ ಆಗೋದಿಲ್ಲ ಮಗನೇ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ. वे मुझे खींचती रसोई में ले गई. देखिए क्या करते हैं दादी माँ? वो बात को छिपा के, वो रोते हुए दादी माँ रो रहे थे ना, वही बात को छिपा के या क्या करते हैं? खींच के, यह लेखक जी को खींच के रसोई घर ले जाते हैं. रसोई घर का मतलब क्या है यहाँ? किचन. रसोई घर का मतलब क्या है? किचन. क्या है? किचन में ले जाकर उन्हें खाने के लिए इंतज़ाम करते हैं, या खाने के लिए खाना लगा के पेट में देते हैं. सुबह मैंने देखा चारपाई पर बैठे पिताजी और किशन भैया मन मारे कुछ क्या कर रहे थे? सोच रहे थे. सुबह ही ये इंसिडेंट हुआ था ना. इंसिडेंट होने के बाद फाइन नेक्स्ट डे क्या हो जाता है यहाँ? दूसरे दिन यानी इसके अगले बाद यहाँ ಚಾರ್ಪಾಯಿ ಪರ್ ಬೈಟೆ ಪಿತಾಜಿ. ಚಾರ್ಪಾಯಿ का मतलब क्या है? ಕಾರಿಡಾರಲ್ಲಿ ಅಥವಾ ಹಾಲಲ್ಲಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ, ಕೂತ್ಕೊಂಡಿರೋ ಯಾರು? ಕಿಶನ್ ಭಯ್ಯ ಮನ್ಮಾರೆ ಕುछ सोच रहे थे. देखिए ಅವ್ರ ತಂದೆ, और फादर ಏನಿದ್ದಾರೆ ಯಾರು? लेखक जी के जो पिता हैं वो और उनके जो भाई है किशन भाई, वो दोनों यह कॉरिडोर में या हॉल में बैठकर कुछ सोच रहे थे. ಅಂದರೆ ಏನೋ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. क्या सोच रहे थे? दूसरा चारा ही क्या है? दूसरा चारा का मतलब क्या है यहाँ? ಇನ್ನೊಂದು ದಾರಿ ಏನಿದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಏನರ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅವರು? ಇನ್ನೊಂದು ರೂಟ್ ಏನಿದೆ ಅಥವಾ ಇನ್ನೊಂದು ಐಡಿಯಾ ಏನಿದೆ ಆ ರೀತಿ ಹೇಳೋ, ಇನ್ನೊಂದು ದಾರಿ ಯಾವುದಿದೆ ಅಂತ ಹೇಳೋ ಮತ್ಲಬ್ ಅಂದರೆ ಅರ್ಥ ಇಲ್ಲಿ. ಬಾಬು ಬೋಲೆ रुपया कोई देता नहीं. बाबू बोले रुपया कोई देता नहीं. कितने के तो अभी पिछले भी बाकी है. वे रोने रोने से हो गए. देखिए रुपया कोई नहीं देता है. देखिए ಬಾಬು ಬೋಲೆ ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಅವ್ರ ತಂದೆಗೆ ಇಲ್ಲಿ ಬಾಬು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅವ್ರು ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ? ರೂಪಾಯಿ कोई नहीं देता है. जो दादाजी के गुजर जाने के बाद दादाजी जब जिंदा थे तब बहुत सारे लोगों को कर्जा दिए थे. कर्जा का मतलब क्या है? साल ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ, है ना. दादाजी के गुजर जाने के बाद यहाँ उनके जो बेटा हैं, कौन है उनके बेटा? कौन है यहाँ? जो लेखक जी के पिता जो है उसको वापस नहीं दिए थे. यहाँ जो कर्जे के पैसों को वापस नहीं दिए थे, वो सारे पैसे वही बच गए थे, है ना. जो पैसा मांगने के लिए जाए तो भी जो पैसा लिए हुए लोग वापस नहीं कर रहे थे, वापस देने के लिए मना कर रहे थे. ಅಂದರೆ ಒಪ್ಕೊಳ್ತಿದ್ದಿಲ್ಲ ದುಡ್ಡು ವಾಪಸ್ ಕೊಡೋದಕ್ಕೆ ಅಲ್ವಾ. ಈಗ ನಮಗೆ ಯಾರಾದರೂ ನಮಗೆ ದುಡ್ಡು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ, ನಾವು ದುಡ್ಡು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಇವಾಗ ಒಂದು ಪರ್ಸನು ಒಬ್ರಿಗೆ ಇನ್ನೊಬ್ರಿಗೆ ದುಡ್ಡು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಆ ಪರ್ಸನ್ ತೀರ್ಕೊಂಡ್ಮೇಲೆ ಈಗ ಥರ್ಡ್ ಪರ್ಸನಿಗೆ ಹೇಳಿರ್ತಾರೆ ದುಡ್ಡು ಇಸ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ. ಇವ್ರಿಗೆ ದುಡ್ಡು ಕೊಡ್ತಾರೆ, ಅವರು ಬೇಗ ಕೊಡೋದಿಲ್ಲ. ठीक उसी तरह यहाँ हो रहा है. और यहाँ जो
उन्हीं पैसे के आधार पर यहाँ जो हमारे लेखक जी के पिता जो हैं बाहर से कर्जा लेकर दादाजी के श्राद्ध किए थे, है ना। वो कर्जा चुकाने के लिए यहाँ लेखक जी के पिता जो कर्जा लिए हैं बाहर, वो कर्जा चुकाने के लिए यहाँ लेखक जी के पिता के पास पैसा नहीं है, ಹೌದಾ. ಇವರು ದಾದಾ ಅಂದರೆ ಅಜ್ಜನ ಒಂದು ತಿಥಿಯನ್ನು ಮಾಡೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ಹೊರಗಡೆ ಸಾಲ ಇಸ್ಕೊಂಡು ಬಂದಿರ್ತಾರೆ. ಯಾಕಂದರೆ ಇವರು ಯಾರಿಗೆ ಸಾಲ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೋ ಅಥವಾ ಅಜ್ಜ ಯಾರಿಗೆ ಸಾಲ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೋ ಆ ಯಾವ ಸಾಲಗಾರರು ಇವರಿಗೆ ವಾಪಸ್ ದುಡ್ಡನ್ನು ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ, ಹೌದಾ. ಈ ದುಡ್ಡನ್ನು ಕೊಡೋ ತನಕನೂ ಇವರು ಸಾಲ ತೀರಿಸೋದಕ್ಕಾಗೋದಿಲ್ಲ, ಯಾಕಂದರೆ ಮನೇಲಿ ಬೇರೆ ಖರ್ಚುಗಳಿರುತ್ತೆ, ಹೌದಲ್ವಾ. ಆದರೆ ಅದನ್ನೇ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ, ರೂಪಾಯಿ ಕೊಯ್ ನಹಿ ದೇತಾ. ಯಾರು ದುಡ್ಡು ಕೊಡ್ತಾರೆ? ಯಾರೂ ದುಡ್ಡೇ ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ವಲ್ಲ ನಮ್ಮ ಹತ್ರ ಇಸ್ಕೊಂಡಿರೋ ದುಡ್ಡನ್ನು. ಹೇಗೆ ನಾವು ಇದನ್ನೆಲ್ಲ ಸಾಲ ತೀರಿಸೋದು? ರೋನೆ ರೋನೆಸೆ ಅಂದರೆ ಹತ್ಕೊತ ಸ್ವಲ್ಪ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅಂದರೆ ಮನೇಲಿ ಕಷ್ಟ ಬಂದಾಗ ಎಂಥ ಸ್ವಲ್ಪ ಗಟ್ಟಿ ಇರೋರು ಸಹಿತ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಹತ್ಕೊತ ಹೇಳ್ತಾರಲ್ವಾ. ನೋಡ್ರಿ ಏನಾಗುತ್ತೆ. रोता क्यों है रे? दादी माँ ने उसका माथा सहलाते हुए कहा, मैं तो अभी हूँ ही. देखिए क्या बोल रहे हैं यहाँ दादी माँ. रोता क्यों है रे? यहाँ लेखक जी को पिता को क्या कर रहे हैं? बोल रहे हैं, समाधान कर रहे हैं. कौन? दादी माँ. रोता क्यों है रे? ಯಾಕೆ ಅಳ್ತೀಯಾ? ದಾದಿ ಮಾನೆ ಉನ್ಕ ಮಾತಾ ಸಹಲಾತೆ. ಮಾತಾ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಹಿಂಗೆ ಹಣೆ ಈ ರೀತಿ ಹಿಂಗೆ ಸವರ್ಕೊಂಡು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಹೇಳ್ತಾರೆ. ಈ ರೀತಿ ಏನಾದರೂ ಸಮಾಧಾನ ಮಾಡ್ಬೇಕಾದ್ರೆ ನಾವು ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ, ಈ ಥರ ತಲೆ ಸವರ್ತೀವಲ್ವಾ, ಹಣೆ ಸವರ್ತೀವಲ್ವಾ. ठीक उसी तरह यहाँ दादी माँ क्या कर रहे हैं, अपना जो बेटा है यहाँ लेखक जी के पिता जो है दादी माँ के बेटा, वो उनको क्या है ಮಾತಾ ಪರ್ ऐसा ಸಹಲಾತ है. ಅಂದರೆ ಹಣೆ ಮೇಲೆ ಈ ಥರ ಸವರ್ಕೊಂತ ಅವರಿಗೆ ಸಮಾಧಾನ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. ಮೈ ತೋ ಅಭಿ ಹೂँ ಹಿ, ನಾನಿನ್ನೂ ಬದುಕಿದ್ದೀನಿ, ಕಷ್ಟ ಏನಿದೆ ನನ್ನ ಹತ್ರ ಹೇಳ್ಕೊ, ನಾನು ಸಾಲ್ವ್ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ. ನೀನು ಯಾಕೆ ಅಳ್ತೀಯ? ನಾನು ಇನ್ನೂ ಬದುಕಿರಬೇಕಾದ್ರೆ ನೀನು ಯಾಕೆ ಅಳ್ತೀಯ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ ಅಜ್ಜಿ. उन्होंने संदूक खोलकर एक चमकती सी चीज़ निकाली. तेरा दादा ने यह कंगन मुझे इसी दिन के लिए पहनाया था. देखिए यहाँ बोल रहे हैं उन्होंने संदूक खोलकर, ಅಂದರೆ ಅವ್ರದ್ದು ಅಜ್ಜಿದ ಒಂದು ಏನು ಪೆಟ್ಟಿಗೆ ಇರುತ್ತೆ, मैं यहाँ खोल क्या बोली, यहाँ ज्यूक बॉक्स में बोली ना, वहीं पर दिया जला के प्रार्थना कर रही थी ना दादी माँ उनके कमरे में. ठीक उस वही संदूक पर एक चमकाती हुई चीज़ को बाहर निकालती है. क्या है वो चमकाती हुई चीज़? सोना का जो कंगन है, ಅಂದರೆ ಬಂಗಾರದ ಬಳೆಗಳು. ಯಾರು ಕೊಡ್ತಾರೆ? ಅಜ್ಜಿ ಕೊಡ್ತಾರೆ. दूसरा क्या है, तेरे दादा ने यह कंगन मुझे इसी दिन के लिए पहनाया था. देखिए क्या बोल रहे हैं, तेरा जो क्या है यहाँ, तेरे दादा ने यह कंगन मुझे इसी दिन के लिए ಪಹನಾಯ ತಾ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಇಲ್ಲಿ ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ನಿಮಗೆ ನಿಮ್ಮ ತಂದೆ ಅಜ್ಜ ಏನಿದ್ದಾರೆ, ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅವರು ಕಿಶನ್ ಭಯ್ಯ ಏನಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಅವ್ರ ತಂದೆ ಕೂತ್ಕೊಂಡು ಚಿಂತೆ ಮಾಡ್ತಿರ್ತಾರಲ್ವಾ. ಕಿಶನ್ ಭಯ್ಯ ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ, ಯಾರು ದುಡ್ಡು ಇಸ್ಕೊಂಡಿರೋರು ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದಾಗ ಅವ್ರ ಮೇಲೆ ತಲೆಗೆ ಕೈ ಸವರ್ಬಿಟ್ಟು ಅಜ್ಜಿ ಏನು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ, ನಾನು ಇರಬೇಕಾದ್ರೆ ನೀವು ಯಾಕೆ ಅಳ್ತೀರಾ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಅವ್ರ ಪೆಟ್ಟಿಗೆಯಿಂದ ಬಂಗಾರದ ಬಳೆಗಳನ್ನು ತೊಗೊಂಡು ಬಂದುಬಿಟ್ಟು ಇಲ್ಲಿ ಕಿಶನ್ ಭಯ್ಯನ ಕೈಯಲ್ಲಿ ಕೊಟ್ಬಿಟ್ಟು, ಅಂದರೆ ಅವ್ರ ಮೊಮ್ಮಗ ಲೇಖಕರ ಅಣ್ಣ ಏನಿದ್ದಾರೆ, जो लेखक जी के हमारे भैया जो है किशन भैया, उनके हाथ में कंगन रखते हुए दादी जी क्या बोलते हैं यहाँ, देखो ये हमारे तुम्हारे जो दादाजी मुझे क्या है बनवा के दिए थे एक कंगन, पिछली भी बाकी निकाली. तेरी दादा यहाँ कंगन मुझे इसी दिन के लिए पहनाया था. देखिए वो भी क्या है, मुझे पहनाए थे ऐसा बोल रहे हैं यहाँ. ಅಂದರೆ ನನಗೆ ಬಳೆಗಳನ್ನು ಹಾಕ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಹಾಕಿದ್ರು ಅಂತ ಅಜ್ಜಿ ಹೇಳ್ತಾ ಇಲ್ಲಿ. क्या बोल रहे हैं, इसी दिन के लिए ಪಹನಾए थे. ಅಂದರೆ ಈ ಥರ ಕಷ್ಟದ ದಿನಗಳು ಬರುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟೆ ನಿಮ್ಮ ಅಜ್ಜ ನನಗೆ ಈ ಬಂಗಾರದ ಬಳೆಗಳನ್ನು ಮಾಡಿಸಿ ಹಾಕಿದ್ದಾರೆ, ನನಗೋಸ್ಕರ ಹಾಕಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಅಜ್ಜಿ, ಹೌದಾ. ಕಷ್ಟದ ದಿನಗಳು ಮುಂದೆ ಬರುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟೆ ನನಗೆ ಈ ಬಂಗಾರದ ಬಳೆಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಅಜ್ಜ ನನಗೆ ಮಾಡಿಸಾಕಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. क्या है पहनाया था, उनका गला भर आया. मैंने इसी पहना, मैंने इसे पहना नहीं, इसे सहेज कर रखती आई हूँ. देखिए यहाँ मैंने इसे पहना नहीं, मैं कभी भी ये जो कंगन दिए हैं, जो तुम्हारा जो दादाजी ने जो दिए हैं कंगन, मैं कभी इनको नहीं पहना हूँ. ನಾನು ಯಾವತ್ತೂ ನಾನು ಯಾವತ್ತೂ ಈ ಬಳೆಗಳನ್ನು ಹಾಕ್ಕೊಂಡಿಲ್ಲ, ಹೌದಾ. ಅವ್ರು ತಂದಾಗ್ಲಿಂದನೂ ಈ ಬಳೆಗಳನ್ನು ಹಾಕ್ಕೊಂಡೇ ಇಲ್ವಂತ ಅಜ್ಜಿ, ಹೌದಾ. ನೋಡ್ರಿ क्या बोल रहे हैं,
ಪೆಹ್ನಾ ನಹಿ ಇಸೆ ಸಹೇಜ್ ಕರ್ ರಕ್ತಿ ಆಯಿ ಹೂँ ಅಂದರೆ ಕಾಪಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಬರ್ತಿದ್ದೀನಿ, ಅಲ್ಲೇ ಪೆಟ್ಟಿಗೆಯಲ್ಲೇ ಇಟ್ಟು ಕಾಪಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಬಂದಿದ್ದೀನಿ. ಯಹ ಉನ್ಕೆ ವಂಶ ಕಿ ನಿಶಾನಿ ಹೈ. ಯಹ देखिए किनके, यहाँ दादाजी के वंश के जो निशानी है. हर एक वंश की एक एक निशानी रहते हैं ना, कंगन या किसी भी ज्वेल्स या हमारे जो इयर रिंग्स हो सकते हैं, झुमका हो सकते हैं, नेकलेस हो सकते हैं या कंगन हो सकते हैं, वो एक एक के फैमिली के जो क्या है निशानी रहते हैं, है ना, वंश के जो निशानी रहते हैं. यही उसी तरह यहाँ जो कंगन दिए हैं वंश की निशानी है. यहाँ देने के समय दादी माँ के गला भर के आते हैं. ಅಂದರೆ ಮಾತು ಗಂಟ್ಲಲ್ಲಿ ತುಂಬ ದುಃಖ ಆದಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ, ನಮಗೆ ಗಂಟ್ಲಲ್ಲಿ ಮಾತುಗಳು ಬರುತ್ತಾ ನಮಗೆ? ಇಲ್ಲ. ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ बहुत ही दुख से कंगन को यहाँ दादी माँ दे रहे हैं, क्योंकि यहाँ दादाजी कब जिंदा थे तब ऐसा परिस्थितियों को दादी माँ कभी नहीं देखे थे. यानी ऐसा जो कठिन आर्थिक परिस्थितियों को कभी भी दादी माँ सामना नहीं किए थे. लेकिन दादाजी के मरने के बाद यहाँ उनके जो बेटा पोता जो है वो ऐसा कर रहे हैं, ऐसा किए हैं. जो लोग कैसे हैं, दादा जब जिंदा थे तब बहुत ही जो मुँह से ही राम बोल रहे हैं और देखने में भी, एक्ट करने में भी कैसे हैं, जो राम के तरह ही दिख रहे हैं, ऐसा थे. लेकिन दादाजी के मर जाने के बाद जो मुँह में राम जी बोलने वाले जो लोग हैं वही बगल में चूरी रख के क्या है खड़ा हो गए हैं. ಅಂದರೆ ಮೋಸ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. ಅಜ್ಜ ಬದುಕಿದ್ದಾಗ ಏನು ಮಾಡಿದರು, ಒಳ್ಳೆಯವರಾಗಿ ತುಂಬ ನಟನೆ ಮಾಡಿದರು. ಆದರೆ ಅಜ್ಜ ತೀರ್ಕೊಂಡ್ಮೇಲೆ ಅದೇ ಒಳ್ಳೆಯವರೇ ಇಲ್ಲೇನಾಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ರಾಮ ಇರೋರು ಏನಾಗಿದ್ರು, ರಾವಣರಾಗಿದ್ದರು, ಹೌದಲ್ವಾ? ಅದನ್ನೇ ಇಲ್ಲೇನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆ ರೀತಿ ಕಷ್ಟದ ಪರಿಸ್ಥಿತಿಗಳನ್ನು ಅಜ್ಜಿ ಯಾವತ್ತೂ ನೋಡಿಲ್ಲ ಅಜ್ಜ ಇದ್ದಾಗ. ಎಲ್ಲ ಒಳ್ಳೆಯವರಾಗೇ ಇದ್ದರು ಅಜ್ಜ ಇದ್ದಾಗ. ಆದರೆ ಅಜ್ಜ ತೀರ್ಕೊಂಡ್ಮೇಲೆ ಏನಾಗ್ಬಿಟ್ರು, ಅದೇ ಒಳ್ಳೆಯವರು ಇಲ್ಲಿ ಏನಾಗಿದ್ದಾರೆ, ಕೆಟ್ಟವರಾಗಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಏನಾಗುತ್ತೆ, ಈ ಬಳೆಗಳನ್ನು ಕೊಡಬೇಕಾದ್ರೆ ಅವರಿಗೆ ತುಂಬಾ ಕಷ್ಟ ಅನಿಸುತ್ತೆ, ಅಂದರೆ ತುಂಬ ದುಃಖ ಆಗುತ್ತೆ, ಅವ್ರ ಅಜ್ಜನ ನೆನಪು ಆಗುತ್ತೆ, ಹೌದಾ? ಆವಾಗ ಬಳೆಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟು ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ ನೋಡ್ರಿ. आगा पीछा निशानी है, उन्होंने आंसू पोंछ कर कहा, पुराने लोग आगा पीछा सब सोच लेते थे बेटा. देखिए क्या बोलते हैं, पुराने जो लोग हैं यानी हमारे बड़े लोग जो हैं वो क्या करते थे, आगा पीछा का मतलब क्या है, ಹಿಂದೆ ಮುಂದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ, ಎಲ್ಲದನ್ನು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು, ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು, ಯೋಚಿಸ್ತಾ ಇದ್ರು. आगे कुछ किसी जो बहुत ही क्या है, हम अब बहुत ही सुख से जी रहे हैं, है ना. आगे कुछ कष्ट आए तो, कुछ ट्रबल्स आए तो हम कैसा फेस करना चाहिए. हमारे पास मनी है तो कुछ क्या है फेस हो जाते हैं, है ना. हमारे पास कुछ पैसा हुए तो जो इकोनॉमिकली कंडीशंस जो है कुछ सॉल्व हो जाते हैं, है ना. लेकिन हमारे पास पैसा नहीं है तो कैसे सॉल्व हो जाते हैं. इसलिए क्या करते हैं लोग, जो पैसा आने पर वो क्या करते हैं, थोड़ा ज्वेल्स बनवा के क्या करते हैं, रखते हैं घर में. वो किसी कष्ट के समय में वो ज्वेल्स को रख के पैसा लेते हैं, है ना. ठीक उसी तरह यहाँ दादाजी भी, दादी माँ बोल रहे हैं, ये दादाजी बहुत ही प्यार से दादी माँ को दिए हुए कंगन हैं. लेकिन दादी माँ क्या बोल रहे हैं, जो आगे आने वाले कष्ट के लिए ही यहाँ दादाजी मुझे ऐसा जो कंगन को बनवा के दिए थे बेटा, ऐसा यहाँ बोल रहे हैं. ಅಂದರೆ ಅವರಿಗೆ ನನಗೆ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಮಾಡಿಸ್ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಬಳೆಗಳನ್ನು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಅಜ್ಜಿ. ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅಜ್ಜ ಮುಂದೆ ಈ ರೀತಿಯಾದ ಕಷ್ಟಗಳು ಬರ್ಬೋದು, ಆರ್ಥಿಕ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಕೆಡಬಹುದು, ದುಡ್ಡಿನ ತೊಂದರೆ ಆಗ್ಬೋದು ನಮಗೆ, ಅದಕ್ಕೆ ಅಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಇದು ಯೂಸ್ ಆಗಲಿ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ನನಗೆ ಬಳೆಗಳನ್ನು ಮಾಡಿಸ್ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ ಅಜ್ಜಿ. पेज टर्न कीजिए. क्या है, सचमुच मुझे दादी माँ शापभ्रष्ट देवी सी लगी, धुंधली छाया विलीन हो गई. देखिए यहाँ लेखक जी के जो दृष्टि में यहाँ जो दादी माँ है क्या है, ಶಾಪಗ್ರಸ್ತ ಏಕ್ ದೇವಿ ಜೈಸಿ. ಶಾಪಗ್ರಸ್ತ ಅಂದರೆ ಶಾಪವನ್ನು ಪಡೆದಿರುವಂತಹ ಒಬ್ಬ ದೇವತೆ ಅಂತ ಅನಿಸುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಅವರ ಎಲ್ಲ ಗುಣಗಳು ಯಾವ ರೀತಿ ಇದೆ, ದೇವತೆಗಳನ್ನು ಹೋಲುವಂಥ ಗುಣಗಳಿದೆ, ಹೇನಾ. जो गलत करने पर डांटना और क्या है, जो किसी भी दादी माँ के सामने कष्ट बोलकर आए तो जो उनके कष्ट को बताए तो क्या करते हैं यहाँ दादी माँ, उनके जो कष्ट में मिलते हैं यानी उसको सहाय करते हैं लोगों को, है ना. और फिर क्या है, वो उनके घर में कुछ संकट आए तो या आर्थिक परिस्थिति बिगड़ जाए तो यहाँ कंगन भी दिए,
है ना। ऐसा ही यहाँ बहुत ही, और जो फैमिली के लोग हैं उन्हें भी बहुत ही प्यार से देखते थे, और जो बाहर के लोग जो रहते थे उनसे भी बहुत ही निकट थे, ಅಂದರೆ ಅವ್ರ ಜೊತೆಗೂ ತುಂಬಾ ಹತ್ತಿರದವರಾಗಿದ್ದರು ಅಜ್ಜಿ ಲೇಖಕರ ಅಜ್ಜಿ. ಹೌದಾ, ಇದನ್ನೆಲ್ಲ ನೋಡಿದರೆ ಅಜ್ಜಿಯಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ರೀತಿ ಕೆಟ್ಟ ಗುಣಗಳು ಇಲ್ಲ, ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಒಳ್ಳೆ ಕ್ಯಾರೆಕ್ಟರ್ಸೇ ಇದೆ ಅಜ್ಜಿ ಹತ್ರ. ಹೌದಾ, ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ದೇವಿ ಹೇಗೆ ಅನ್ನಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಒಂದು ಶಾಪವನ್ನು ಹೊಂದಿರುವಂಥ ಒಂದು ದೇವತೆ ಇಲ್ಲಿ ಅಜ್ಜಿ ರೂಪದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಎದುರಿಗೆ ಬಂದಿದ್ದಾರೇನೋ ಅಂತ ಅನ್ನಿಸ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ಇವಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ, ಧುಂದ್ಲಿ ಸಿ ಛಾಯಾ ಜೋ ವಿಲೀನ್ ಹೋ ಗಯಿ, ಅಂದರೆ ಲೇಖಕರು ಇಷ್ಟೋ ತನಕ ಏನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು, ಅಜ್ಜಿಯನ್ನು ನೆನೆಸ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ರು. एक चिट्ठी आते हैं ना लेखक जी को, मैं पहले ही बोल चुकी थी, यहाँ जो लेखक जी ने अपनी जो दादी माँ को यहाँ याद कर रहे हैं, वो सारे जो धुंधली सी छाया लेखक जी के सामने आए थे वो विलीन हो गई. यानी ಅದೇನಾಗುತ್ತೆ, ಅದೇನು ಮುಂದೆ ಅವ್ರ ಮುಂದೆ ಛಾಯೆ ಅಥವಾ ಮಂಪ್ರನಾಗೆ ಏನು ಬಂದಿರುತ್ತಲ್ಲ ಮಂಜಿನಾಗೆ, ಅದೆಲ್ಲ ಏನಾಗುತ್ತೆ, ಅದು ನೆನಪುಗಳು ಹೋಗುತ್ತೆ. ನೆನಪುಗಳು ಹೋಗೋದು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಅದರ ಛಾಯ ಹೋಗುತ್ತೆ ಅಂತ ಅರ್ಥ ಇಲ್ಲಿ. मैंने देखा काफ़ी चढ़ आया है, पास के खजूर के पेड़ से उड़कर एक कौवा अपनी घिनौनी काली पंखे फैलाकर मेरी खिड़की पर बैठ गया. हाथ में अब भी किशन भैया का पत्र काफ रहा था. काली चींटियों सी कतारें धूमिल हो रही है. आंखों पर विश्वास नहीं होता. मन बार बार अपने से ही पूछ बैठता है, क्या सचमुच दादी माँ नहीं है, क्या है, नहीं रही. देखिए क्या बोल रहे हैं यहाँ, वो धुंधली सी छाया जो लेखक जी के सामने आई थी, वो छाया क्या हो गई, यहाँ पूरी तरह से निकल गई. और क्या है, जो लेखक जी बैठे थे ना, वहाँ उस रूम के सामने एक ಖಜೂರ್ की पेड़ थी. ಖಜೂರ್ का मतलब क्या है, ಖರ್ಜೂರದ ಮರ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ, ಅದು ಖರ್ಜೂರದ ಮರ ಇತ್ತು. ಆ ಮರದಲ್ಲಿ ಏನು ಒಂದು ಕಾಗೆ ಕುತ್ಕೊಂಡಿತ್ತು, ಕೌವಾ. यानी एक कौवा बैठे थे, अपनी जो पंख काले पंख को फैलाकर उड़ के वहाँ से क्या है जाती है वो कौवा. जाने के बाद क्या है, मेरी खिड़की पर गया, ಅಂದರೆ ಅಲ್ಲಿ ಅವ್ರ ಕಿಟಕಿ ಮುಂದ್ಗಡೆಯಿಂದ ಹೋಗುತ್ತೆ ಆ ಕಾಗೆ. इसका मतलब क्या है, जो किसी मरे हुए लोग जो है कौवे के रूप में आँख कर अपने सामने आते हैं, ऐसा बोलते हैं ರೂಢಿ में, ಏನಾ. ಅಂದರೆ ಯಾರಾದರೂ ತೀರ್ಕೊಂಡಿರೋರು ಒಂದು ಕಾಗೆ ರೂಪದಲ್ಲಿ ಬಂದುಬಿಟ್ಟು ನಮ್ಮನ್ನು ನೋಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ ಅನ್ನೋದು ಒಂದು ರೂಢಿ ಮಾತಿದೆ ಅಲ್ವಾ. ಪಿಂಡ ಇಡಬೇಕಾದ್ರೂ ಏನು ಮಾಡುತ್ತೆ, ಕಾಗೆಗಳನ್ನು ಕರೆದು ತಿನ್ನಿಸಿ ಕಳಿಸ್ತಾರೆ ತೀರ್ಕೊಂಡಿರೋರಿಗೆ, ಹೌದಲ್ವಾ. ठीक उसी तरह वो कौवा ही यहाँ दादी माँ के रूप में यहाँ आए हैं. ऐसा मेरे सामने से वो कौवा उड़ के गई ना, ठीक उसी तरह दादी माँ भी मेरी सामने से उड़ के गए, ऐसा यहाँ फील कर रहे हैं. इसीलिए यहाँ कौवा को लिए हैं. कौन, लेखक जी. गया हाथ में से, ಇವಾಗ ಕಿಶನ್ ಭಯ್ಯ ಏನು ಕಳಿಸಿದ್ರಲ್ಲ ಲೆಟರು, ಏನಂತ ಬಂದಿತ್ತು उस लेटर में, जो दादी माँ गुज़र गई है, ऐसा जो लेटर में थी ना, चिट्ठी से कतारें धूमिल हो रही थी. यानी वो क्लियर ಆಗ್ತಾ ಇತ್ತು. ಆ ಚಿಟ್ಟಿ ಓದಿದ ತಕ್ಷಣ ಅವ್ರಿಗೆ ಏನು ಅನ್ನಿಸ್ತಾ ಇತ್ತು, ಇಲ್ಲಿ ತನಕ ಅವರು ನೆನಪಲ್ಲೇ दादी माँ के जो याद कर रहे थे लेखक जी क्या सोच रहे थे, मनी मन दादी माँ अभी ज़िंदा है ऐसा सोच रहे थे. लेकिन किशन भैया जो भेजे हुए जो चिट्ठी में लेटर में, यहाँ लेटर से क्लियर हो जाते हैं कि दादी माँ नहीं है. अभी भी यहाँ बार बार जो लेखक जी के मन जो है, माइंड जो है पूछ रहा है, लेखक जी को पूछ रही है, क्या पूछ रही है, सचमुच दादी माँ गुज़र गई है क्या. ಅಂದರೆ ಅವ್ರ ಮನಸ್ಸು ಮತ್ತೆ ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳ್ತಾ ಇದೆ, ನಿಜವಾಗ್ಲೂ ಅಜ್ಜಿ ತೀರ್ಕೊಂಡಿದ್ದಾರಾ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಇಲ್ಲಿ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಯಾರು, ಲೇಖಕರು ಅವರಿಗವರೇ ಕೇಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. अच्छा बच्चों, आज आपके जो दादी माँ पाठ हैं पूरा हो गई है. अब इसके बारे में, इसके रिलेटेड जो नोट्स हैं मैं आपको PDF में भेजती हूँ. आपको इफ़ यू डोंट क्या है, आपको किसी पाठ के बारे में या नोट्स के बारे में कुछ क्लैरिफाई करना है या कुछ प्रॉब्लम्स है, डाउट्स है, आपको व्हाट्सएप में क्या है मैसेज भेजिए, नहीं तो मुझे कॉल कीजिए. समझ में आ रहा है ना बच्चों? ठीक है बच्चों, धन्यवाद.